राज्याचा विधानसभा निवडणुकीचा निकाल शनिवारी 23 नोव्हेंबर रोजी जाहीर झाला। यामध्ये महायुतीनं 230 जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळवलंय। निवडणुकीतील मतदानापूर्वी आणि मतदानोत्तर अंदाजापेक्षा प्रत्यक्षात वेगळा निकाल समोर आल्यामुळे राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांसह सर्वसामान्यांमधून या निकालाबद्दल अनेक निरीक्षणं नोंदवण्यात येत आहेत। या दरम्यान एस न्यूजनं राज्यशास्त्राच्या विद्यार्थ्यांना ही निवडणूक आणि निवडणुकीचा निकाल याबद्दल नेमकं काय वाटतंय हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला। सोनाली जाधव यांनी महायुतीनं सर्वच माध्यमांमधून जाहिरातींचा भडीमार करत यश मिळवलं असल्याचं सांगितलं। विधानसभा निवडणूक लागली तेव्हा असं वाटत होतं की महायुती आणि महाविकास आघाडी अटीतटीचा सामना आहे, पण जेव्हा निकाल लागला तेव्हा महाविकास आघाडीला धक्का बसला, कारण की मोठ्या प्रमाणात महायुतीला चांगलं यश मिळालं। आणि जर यशाचा विचार करता तर यावेळी सोशल मीडियाचा वापर जो मोठ्या प्रमाणात केला गेला, बऱ्यापैकी लाडकी बहीण आहे त्याच्या जाहिराती मोठ्या प्रमाणात जसं टीव्हीवर झाल्या किंवा वृत्तपत्रे म्हणा किंवा सोशल मीडिया त्याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात झालं। त्याचबरोबर पेड न्यूज म्हणता येईल किंवा बऱ्याच वेळा प्रोपोगंडासुद्धा जाती आणि धर्मावरून पण करण्यात आला। निवास पाटील यांनी महायुतीच्या विजयात प्रभावी प्रचार यंत्रणेचा मोठा वाटा असल्याचं सांगितलं। आणि महाविकास आघाडीची निश्चित प्रचार यंत्रणा खूप कमी पडलेली आहे। हेड टू हेड तळागाळातल्या लोकांपर्यंत महाविकास आघाडी पोहोचलेली नाही, त्यामुळे हे डॅमेज झालेलं आहे। आपण जर निकाल पाहिला, कोल्हापूर जिल्ह्याच्या 10 गेलेल्या सीट्स असतील, इव्हन महाराष्ट्रातल्या जेवढ्या सीट गेलेल्या आहेत, जर त्यांचं महायुतीचं एक टार्गेट होतं योजनांच्या मार्फत किंवा अजेंडा, हिंदुत्वाचा अजेंडा असेल, ह्या योजना असतील, ह्याच्यामार्फत आम्हाला किमान 7% मतात फरक पडला तर आम्ही निश्चितच स्पष्ट बहुमत घेतोय आणि तेच झालं। भाजप असेल, एकनाथ शिंदेंची सेना असेल आणि अजितदादा असेल, यांची प्रचंड अद्ययावत प्रचार यंत्रणा आहे। भाजपचे जर व्हॉट्सॲप ग्रुप बघितले तर 42 लाख भाजपचे व्हॉट्सॲप ग्रुप आहेत आणि काँग्रेसचे फक्त 6.5 लाख व्हॉट्सॲप ग्रुप आहेत आणि ते सक्रिय किती आहेत ह्याचं पण आहे। प्लस महायुतीमध्ये कार्यकर्त्यांचे ट्रेनिंग सेशन्स असतात, प्रत्येक 6 महिन्याला त्यांना ट्रेनिंग दिलं जातं। तळागाळातल्या लोकांपर्यंत कसं पोहोचत, इम्पॅक्ट फॅक्टर जो आहे तो महायुतीकडे निश्चित आहे आणि महाविकास आघाडीकडे कोणताही बॅकअप प्लॅन नव्हता। फोल ठरलेली पंचसूत्री हे कारणं महाविकास आघाडीच्या पराभवाचे आहेत। अवधूत गंधार यांनी महाविकास आघाडीच्या अपयशामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका न होणं हे एक कारण असल्याचं सांगितलं। जिल्हा परिषद आणि पंचायत राजमधील एकूणच निवडणुका झालेल्या नाहीत, तिचं प्रशासक नेमलेला गेलेला आहे आणि त्यामुळं कुठेतरी याचा फटका विरोधी पक्षाला बसलेला आहे। कारण असं की जिल्हा परिषद आणि पंचायत समिती यामध्ये विविध पक्षाचे किंवा विरोधी पक्षातले सदस्य नसल्यामुळे, सक्रिय सदस्य निवडून आलेले नसल्यामुळे त्यांचं कुठेतरी मतांचं विभाजन झालेलं आहे आणि त्यामुळं संघटनात्मक जे अपयश आहे ते विरोधी पक्षाला आलेलं आहे आणि आता सत्तेत आलेल्या पक्षाला किंवा जास्त मतं पडलेल्या पक्षाला त्याचा पुरेपूर फायदा झालेला दिसतो। गणेश सातपुते यांनी महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं असलं तरी विधिमंडळात विरोधी पक्षांचा योग्य सन्मान राखत त्यांचं म्हणणं ऐकून घेणं गरजेचं असल्याचं सांगितलं। ह्या निवडणुकीनंतर एवढी अपेक्षा त्या सरकारकडून एक अभ्यासक म्हणून करू शकतोय की महाराष्ट्रानं आत्तापर्यंत ह्या देशाला एक दिशा देण्याचं काम केलेलं आहे। तसंच ह्या सरकारकडून राज्यकारभार चालवत असताना, प्रशासन करत असताना विरोधी पक्षाची सदस्यांची संख्या ही कमी प्रमाणात आहे, तरी देखील त्या सदस्यांना सभागृहामध्ये योग्य तो सन्मान त्यांच्याकडून दिला गेला पाहिजे। कारण लोकशाही जर जिवंत ठेवायची असेल तर सत्ताधारी वर्गावरती नियंत्रण ठेवण्यासाठी विरोधी पक्ष हा गरजेचाच आहे। त्यामुळं विरोधी पक्षाचा योग्य तो सन्मान केला गेला पाहिजे, त्यांना बोलू दिलं पाहिजे आणि चर्चा करून पूर्णपणे एखाद्या विधेयकावरती चर्चा वगैरे करून आपल्या राज्याचा कसा जास्तीत जास्त विकास करता येईल ते ह्यांच्याकडून होणं गरजेचं आहे। राज्यशास्त्राचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी विधानसभा निवडणुकीबद्दल नोंदवलेली ही निरीक्षणं महायुती आणि महाविकास आघाडीच्या क्षमता आणि उणीवांवर बोट ठेवणारी आहेत।